नमस्कार मंडळी, स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या आणि करकरीत व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जरा भन्नाट आहे, काळजाला भिडणार आहे आणि ज्याला समजेल ती व्यक्ती नक्कीच कमेंट करून जाणार आहे, असा हा आजचा व्हिडिओ आहे। देहानं जन्माला आलेली व्यक्ती या विश्वातून जात असताना नावानं उरत असते। म्हणजे ज्यावेळी माणसाचा जन्म होतो तेव्हा फक्त तो देहाने येत असतो, परंतु या विश्वाच्या पाठीवरून जात असताना देहानं तो अनंतात विलीन होतो आणि नावानं या धरतीवरती, या पृथ्वीवरती, या समाजामध्ये, पुस्तकाच्या पानांवरती, माणसांच्या मनांवरती उरत असतो। आणि त्यासाठी आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव या विश्वाच्या पाठीवरती वावरत असताना, जगत असताना ज्या माणसाला होत असते, त्याच माणसांचं नाव माणसाच्या ओठांवरती त्यांच्यानंतर म्हणजे आपण या विश्वातून निघून गेल्यानंतर उरत असतं। महाराष्ट्राला इतिहास वाचण्याची, इतिहास ऐकण्याची एक भन्नाट आवड आहे। आणि ती आवड का निर्माण होते? कारण महाराष्ट्राचा इतिहासच रांगडा आहे। संस्कृतींनी, परंपरांनी, अनेकविध भाषांनी, खेडोपाड्यांनी आणि खेडोपाड्यातला नाद आणि संस्कृतींनी दुमदुमणारा हा महाराष्ट्राचा एक रांगडा इतिहास, आणि तो इतिहास आपल्याला आवर्जून ऐकावासा वाटतो। मंडळी, बैलगाडा क्षेत्राचा नाद अलीकडच्या काळात फक्त अशिक्षितांना नाही, गावाकडच्या लहान थोरांना नाही, जुन्या जाणत्या माणसांना नाही, सुशिक्षितांना सुद्धा लागलाय। परंतु हा नाद लागतो कशामुळं? ही ओढ कशामुळं निर्माण होते? त्याच्या मागची अनेक कारणं असतात। कदाचित त्यातलंच एक कारण असावं, ज्या नादासाठी आपण आपसूक जवळ गेलो, आणि ते कारण म्हणजे पेडगावचे महाराष्ट्राचे लाडके समालोचक, महाराष्ट्राची मुलूक मैदानी बुलंद तोप म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं, आपसूक ज्यांना नावाजलं जातं, ते माननीय श्रीयुत समालोचक सुनील मोरे साहेब। आता मंडळी, काही लोकांना असा गैरसमज होऊ नये म्हणून व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच ही संकल्पना मनातून बाजूला काढेल की त्या माणसाला मी अजूनही ओळखत नाही जवळून, किंवा त्या माणसाला भेटण्याचा आणि माझा योगायोग अद्यापही आला नाही, परंतु त्यांच्यावरती बोलण्यामागचं कारण एवढंच आहे की त्या माणसानं हे शर्यत क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि महाराष्ट्राला अनेक नौके चेहरे दिले। म्हणजे 500 बैलगाड्या असतात, 500 बैलगाड्यातल्या किमान 200-250 बैलगाड्यातल्या प्रत्येक बैलाचं नाव, प्रत्येक बैलमालकाचं नाव, त्याच्या गावाचं नाव, त्याच्या साथीदारांचं नाव, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं सोपं नसतं। म्हणजे एखाद्या शेठ लोकाच्या, एखाद्या श्रीमंत लोकाच्या बैलाचं नाव कोणीसुद्धा घेतं, परंतु एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला उजेडात आणण्याचं काम ज्यावेळी एखादा माणूस, एखादी व्यक्ती करत असते ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेत असते। आणि म्हणून ज्यांनी स्वतःच्या आतल्या संवेदनांनी, स्वतःच्या आतल्या कळवळ्यानं त्या नादाला, त्या क्षेत्राला आपलंसं केलं, तो बैलगाडा क्षेत्र आणि सुनील मोरे साहेब हे एक छानसं समीकरण आहे। आणि ते समीकरण आज आपल्याला समजून घ्यायचं आहे। म्हणजे मुरुमकरांचा कबाली मैदानात आला, ज्या जोडीनं सबंध महाराष्ट्राला वेड लावलं, तो कात्रजकरांचा सुंदर आणि दहिवलीकरांचा भारत मैदानात आला। मुळशीचा वाघ, बका, सूर आणि इथपासून बक्यापर्यंतचा प्रवास महाराष्ट्रासमोर कोणी मांडला असेल तर तो सुनील मोरे साहेबांना मांडला। म्हणजे प्रत्येक बैलमालकाचं नाव आता त्या माणसाच्या तोंडपाठ झालं आहे। प्रत्येक बैलगाडा क्षेत्रातल्या प्रत्येक मैदानाचं नाव त्यांच्या तोंडपाठ झालं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? त्यासाठी स्वतःला वाहून घ्यावं लागतं। मला वाटतं सुनील मोरे साहेब या माणसानं स्वतःला त्या बैलांशी एकनिष्ठ केलं। बैलगाडा क्षेत्रातल्या प्रत्येक बैलगाडा मालकाशी, प्रत्येक बैलगाडा शौकीनांशी त्यांनी आपली नाळ जोडली, आणि म्हणून तो माणूस आपल्याला आपलासा वाटू लागला। बोलणारे अनेक असतात, परंतु समोरच्याला बोलून आपलंसं करणारी माणसं या समाजामध्ये फार कमी आहेत मित्रांनो। आणि त्यापैकीच एक म्हणजे समालोचक सुनील मोरे साहेब।
ज्या माणसाच्या गोष्टी सांगाव्या तितक्या कमीच आहेत, परंतु जून 2023ला पेडगाव हिंदकेसरी मैदान झालं, जे मैदान नावाजलं, परंतु कशामुळं? जिथला निकाल रीतसर आहे, जिथलं फायनल उजेडात पार पडतं, जिथं रेकॉर्ड ब्रेक गाड्या पळतात, म्हणजे 900पेक्षा जास्त गाड्या, ह्या बक्षिसाची रक्कम पाहू नाही, तिथलं आयोजन नियोजन, तिथली कमिटी, पंचांचा निर्णय, तिथले समालोचक, ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती बैलमालक जात असतात. किमान एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बैलाला तिथं योग्य न्याय मिळेल या गोष्टींच्या धर्तीवर. आणि मग ह्या माणसानं कित्येक दिवस झालं त्यांच्या गावामध्ये ही शर्यत तिचं आयोजन करण्याचं, म्हणजे जून महिन्यामध्ये त्या शर्यती भरवल्या जातात. ह्या वर्षी एक गोष्ट निदर्शनात आली, रेकॉर्ड ब्रेक गाड्या होत्या, त्या दिवशी फायनल होऊ शकलं नाही, म्हणून सगळे बैलगाडा मालक तिथं सामावले होते आणि रात्रीचा चकचक प्रकाश पडला होता आणि कित्येक जणांना बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून पेडगावला उपाधी बहाल करून टाकली. ह्या गोष्टींमध्ये कुणाला काय भासलं असेल, परंतु मला वाटतं की त्या पेडगावच्या वैखरीच्या उपासकांपैकी एक सच्चा वारकरी हातामध्ये टाळ आणि मृदुंग घेऊन त्या क्षेत्रासाठी वाहून घेणारा एक सच्चा भक्त वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा वैखरीचा एक उपासक त्या भूमीत मला दिसून आला, ते म्हणजे सुनील मोरे साहेब. त्या माणसानं जसे आत्तापर्यंत महाराष्ट्राला एक नवे नवे चेहरे दिले, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे बैल उजेडात यावीत, त्यांना न्याय मिळावा म्हणून आजपर्यंत अट्टहास केला आणि ह्या बैलगाडा क्षेत्राला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांचा कायम प्रयत्न असतो, त्या माणसाचं कार्य असंच इथून पुढं चालत राहावं म्हणून त्यांना आपण शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. त्यांचं इथून पुढचं कामसुद्धा या क्षेत्राच्या सत्कर्मी लागो, कारण ही परंपरा आहे, ही संस्कृती, आणि ही संस्कृती जतन करणं, संवर्धन करणं ही आपली, त्यांची आणि संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराची नैतिक जबाबदारी आहे. मी शेतकऱ्याच्या पोराची यासाठी म्हणतोय कारण हा नाद फक्त एक शेतकरीच करू शकतो, तो शेतकरी असेल किंवा शेतकरी पुत्र असेल. आणि मग आता सुनील मोरे साहेब जरी हा माझा व्हिडिओ पाहत असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप लाख लाख शुभेच्छा. त्यांनी या क्षेत्राला साता समुद्रापर्यंत स्वतःच्या आवाजाच्या जोरावरती न्यावं एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.